हॅलो लेडीज, दिस इज एस अँड दिस इज जी. आणि तुमचं स्वागत आहे अजून एका Q&A मध्ये, ज्याच्यामधनं तुम्हाला आमच्याबद्दल पण माहिती होणार आहे, पण तुम्हाला उपयोगी होणाऱ्या बऱ्याच काही टिप्स, हॅक्स किंवा प्रोडक्ट्स तुम्हाला याच्यातनं नक्कीच मिळतील. येस, याचा पार्ट 1 होता. पार्ट 1 होता. तो नसेल बघितला तर बघा, तो पण खूप फन झालाय आपला. मस्त झालाय, तो छान झालाय. आता त्याचंच एक्सटेन्शन म्हणजे सेकंड पार्ट. आता त्या व्हिडिओसाठी आपण आता या व्हिडिओला सुरुवातच करू. ठीक आहे, चल मी विचारू. येस. ओके, मला सांग, तुझी ब्युटी रिजन मधली एखादी अशी थोडीशी महाग इन्व्हेस्टमेंट, पण ती तुला फार म्हणजे युटिलिटेरियन आहे किंवा ती खूप यूज होते आणि यू डू नॉट रिग्रेट बाईंग दॅट एक्सपेन्सिव्ह आयटम, अशी कुठली गोष्ट आहे? अच्छा, ग्रूमिंग, ब्युटी वगैरे वगैरे. माझं एक तर ना 2 गोष्टी आहेत. तो एक ब्रँड आहे न्यूट्रोजिना म्हणून, तसा तो एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे ग्रूमिंग साठी, रेग्युलर ग्रूमिंग साठी इट्स एक्सपेन्सिव्ह. कारण जर रेग्युलर सनस्क्रीन्स असतील 400-500, तर त्यांचं आरामात 700-800 असतं. बरोबर बरोबर. पण मी काय केलं की एक मोठं 50 ml चे आणि ते असतं ना बाय वन गेट वन ऑफर वगैरे असते, त्यात मी त्यांचा एक फेस वॉश आणि एक सनस्क्रीन घेऊन ठेवलंय मोठ्याच्या मोठं. आणि ट्रस्ट मी, ते ना 1-1 वर्ष वगैरे चालतं अगं. हो, आणि तसा पंप वाला फेस वॉश आहे बरोबर मोठा, आणि तो मी हँडवॉशच्या जवळच ठेवते माझ्या बाथरूम. हो, मी बघितलंय. हा, तर इट्स लाईक मला ते वर्क झालं तो फेस वॉश, तर मी तो घेऊन टाकला. आणि तो एक्सपेन्सिव्ह असला तर असला, पण तो खरंच वर्क होतो. नाईस. तर त्याचं सनस्क्रीन आणि फेस वॉश. येस, नाईस. आणि दोन्ही पण इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे असं ते काही सिरम नाही एक स्किपेबल आहे. करेक्ट, म्हणजे नॉन स्किपेबल गोष्ट आहे. हो, मग त्यात स्पेंड करायला हरकत नाही. नाही, बरोबर आहे, छान आहे, चांगली इन्व्हेस्टमेंट. आता मी तुला एक ऑर्गनायझेशन हॅक विचारणार आहे की असं एक तुझं बेस्ट हॅक सांग, ज्याने तुझं कपाट, वॉर्डरोब नेहमी सुटसुटीत किंवा आवरलेलं असतं. कारण खरंच असतं, मी बघितलं. आणि कसं काय असतं यार. थँक्यू. बापरे, माझ्यातली अशी बाई अशी म्हणजे खुश झाली, सुखावली अगं अक्षरशः. थँक्यू, पहिल्यांदा तर थँक्यू यार, थँक्यू ह्या कॉम्प्लिमेंट बद्दल. माझ्याकडे ना एक ऑर्गनायझर आहे. तर माझा असा रूल आहे की त्यात बसेल तेवढेच कपडे वर असले पाहिजेत. ओके. आणि असंही आपण बघ, तू रोटेट करून करून एक 5-6 गोष्टी शक्यतो जास्त घालत असतो. आणि माझा तो जो रूल आहे ना की त्या ऑर्गनायझेशन मध्ये बसेल तितकंच त्या कपाटात असणार आहे. आणि ते एकदा खराब झालं की मग मी ते डिस्कार्ड करेन आणि एखादी दुसरी गोष्ट जास्त वापरीन किंवा नवीन घेईन. त्याच्यामुळे एकतर वस्तू कमी असल्यामुळे ऑर्गनाइज म्हणजे, कारण की सिस्टीम आहे ना ती. आता असं नाही की मी फार मोटिवेटेड वगैरे असलं तर काही घडत नाहीये, तुला माहिती आहे ते. असं पण काही नाहीये. पण जर एक सिस्टीम आहे की याच्यात बसेल तेवढंच घ्यायचंय, तेवढंच घालायचं, ह्यातलं खराब झालं दुसरं मग नवीन घेईन मी, त्यामुळे ते ऑर्गनाइज राहतं. आणि ते ऑर्गनायझर जे मी वापरते त्याला मी तुला सांगते, आरामात ग एक मला वाटतं 17-18 मध्ये घेतलं असेल ते मी ऑर्गनायझर. आता 24 सुरू आहे. इतके वर्ष झाले मी ते वापरते. ऑनलाईन घेतलेस की ऑनलाईन घेतले. लिंक नक्कीच आपण खाली देऊयात. येस. आणि अगदी 600च्या आतमध्ये येतं ते. हो अगं, आणि बघ ना तू, फारच भारी येते. छान होता हा प्रश्न. ठीक आहे, चला आता मी विचारू तुला. येस, ठीक आहे. ओके, आता परत तुझा मिंत्रा तुला लागणार आहे. ओके. 1.5 मिनिटासाठी मी तुझा टायमर सेट करते. पहिले तू मिंत्रा ओपन कर, मी टायमर सेट करते. 1.5 मिनिटात मी तुला सांगते टास्क काय. ठीक आहे? ठीक आहे. ओके. 1.5 मिनिटात तुला शोधायचे पू साठी हँडबॅग, पर्टिक्युलरली हँडबॅग. पटकन. एवढा अवघड टास्क म्हणजे मला चूज करायलाच वेळ लागणार आहे अगं. माझ्या डोक्यात एक आलं, पण ते मिंत्रावर आहे का ते मला माहित नाही. साठी ती मला रेट करेल अशी 1-2. नॉट ऍप्लिकेबल. बरोबर. मैत्रीण पाहिजे होती अगं पू सारखी एखादी ना. नको, पण ती व्हेरी डिफिकल्ट टू मेंटेन. हा, पण ठीक आहे, म्हणजे थोडंच मेंटेन करायचं मग तिला आपण. मिळाली मला. मिळाली? अरे वा, झालं 1.5 मिनिटाच्या आत. ठीक आहे, दाखव. ओके, सो पाहू. सी, अगं माझ्या विशलिस्ट मध्ये ही है ना. हो, खूपच क्यूट शिक घ्यायची आहे मला ही. ट्रेंडी आहे पा, अशी आहे. खूप सुंदर आहे. रेड, एकदम हॉट रेड बॅग आहे. फार भारी. पूला नक्कीच आवडेल. नक्कीच, फार भारी. शिमर वगैरे शोधत होते किंवा टेक्स्चर. पण तेच मला वाटतं ती मला रेट करेल अशी की 1 नॉट ऍप्लिकेबल असं म्हणायला जाऊ दे. नाही, हे भारी आहे, भारी आहे, हे सुंदर आहे.
ओके चल तू विचार आता पुढचा प्रश्न. ओके, आता तुला हा क्वेश्चन आवडणार आहे. ओके जर हा. तुला कधी रेखाजी भेटल्या ओके 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 आणि त्यांनी म्हणलं की माझ्या वॉर्डरोब मधला एक स्टायलिंग आयटम तू घेऊन जा, तर तू काय नेशील? बाई ग मी तर चोरीच करेन. एकच घेऊन जाऊ. ठीक आहे. अशाच बसल्यात आई तिकडे. ग ओके. त्यांची एक ना गोल्डन अशी ना कांजीवरम आहे. हा, हा. मी पाहिला होता फोटो आणि माझ्याकडे त्याच्यावर लावायला रेड लिपस्टिक पण आहे, माझ्याकडे त्याच्यावर घ्यायला पोटली बॅग पण आहे हा. आणि त्याच्यावर जाईल असं सगळं ज्वेलरी पण आहे. त्याच्यामुळे एक ती घेतली की मी ती, आणि ती गोल्डन आहे, मी 1000दा घालू शकेन ती. खूप मस्त. त्यामुळे ती एक गोल्डन कांजीवरम मी घेऊ शकते. आणि जर त्या जनरस झाल्याच तर एक रेड वाली मी म्हणेन प्लीज प्लीज जनरस झाल्याच तर एक रेड वाली घेऊन टाकेन. म्हणजे आपण इतकी मल्टिपल इमॅजिनेबल युनिव्हर्स बनवायला काय हरकत आहे, नाही का? ठीक आहे ना. हाय ग भारी होता हा प्रश्न. एखादी ना रेड आणि गोल्डन ना साडी आपण लिंक पण करून देऊ. हो, तर आता ती बॅग पण लिंक करू. इव्हन मी एक शिमर गोल्डन साडी घेतली पण आहे मिंत्रावरून, हा तर मी ती पण टाकून देईन. हा ती अशी ह्याच्यामध्ये ना ऑर्गॅन्झा टाईपच्या ह्याच्यात आहे का? हा बरोबर आहे. ठीक आहे. ओके, मी विचारू का आता पुढचं? येस. आत्ता तू घातलेली सगळ्यात महागडी गोष्ट आउटफिट किंवा ऍक्सेसरी मधली? ही पॅन्ट. म्हणजे जर आता मध्ये आता मध्ये अगदीच ही ब्लिस क्लबची पॅन्ट आहे. ही, हा. काहीतरी 1700 वगैरे आहे ही. हा मग महागच आहे की, म्हणजे हो. पॅन्ट 1700 म्हणजे महागच झाली ना तशी. पण ही इतकी त्याचं मटेरियल ब्लिस क्लब एकतर विमेननी हो, आणि इंडियन ब्रँड आहे. इतकं सुंदर आहे ना. मी ट्रॅव्हल मध्ये हेच घालते आणि सपोज मला वर्कआउट करायला माझी जिम पॅन्ट नाहीये, धुतली नाही वॉटेवर, तर मी हेच घालते. म्हणजे लिटरली इतकी सॉफ्ट आहे असं Soft आहे. वाटतच नाही. आणि वाईड लेग पण आहे, सगळं आहे. म्हणजे ही ऑफिसला घालू शकतो, वर्कआउटला घालू शकतो, ट्रॅव्हलला घालू शकतो. म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट केली 1700-1800ची, पण खूप हो. नाही ती एकतर मुलींनीच काढली. म्हणजे कळतं की ही मुलींनी काढलेली ब्रँड आहे, हो. की तिला कळतं की काय हवंय मला असं, म्हणजे ते समजून येतं अक्षरशः. येस, बरोबर आहे. छान. आता तू विचार. ओके. वन गो टू हॅक हा. फॉर बॅड हेअर डे दॅट यू स्वेअर बाय, की हे होईलच वर. ओ ड्राय शॅम्पू. म्हणजे माझा बॅड हेअर डे फार साधा नसतो ग, हा. फारच वाईट असतो. म्हणजे चंपू होतात, हालत नाहीत जागचे, असं पण होतं ना. इथे स्पेशली क्राऊन एरियामध्ये ऑइल पटकन सिक्रेट होतं, बरोबर. आणि क्राऊन मध्ये सिक्रेट होतं आणि खाली काहीच नाही, खाली मस्त आहेत. हो. मग अशा वेळेला काय करणार? मग बॅड हेअर डे आहे आणि जर बाहेर जायचं असेल हा. तर ड्राय शॅम्पू मी लिंक करेल. 2 आहेत माझ्याकडे सजेशन्स. आणि समजा मला बाहेर जायचंय पण मला ते ड्राय शॅम्पू लावून केस खराब नाही करायचे, म्हणजे फार कोणी बघणार नाहीये, तर सरळ क्लच बांधते. ओके. हा, मग एक छान मस्त व्हाईट कलरचं क्लच जे की सगळ्यावर जातं. लोक म्हणतात ब्लॅक जातं, पण मला नाही, म्हणजे मला नाही वाटत तसं की ब्लॅक सगळ्यावर जातं. माझे कपडे असे आहेत की व्हाईट सगळ्यांवर जातं. क्यूटसी, हा, वाईट गोष्ट सगळ्यावर जातं, जातं white. त्यामुळे ते. ओके, तू विचार. ठीक आहे. हा, आता हे जसं की आता मला माहिती की तू स्टेशनरी मध्ये तू आहेस, हो. मी नाहीये. स्टेशनरीचं एवढं काही नाही मला पडलं, पण तुला फार आवडतं क्यूटसी वगैरे वगैरे. हो. तर स्टेशनरीचा असा एक आयटम की कदाचित असेल पण तो महाग, पण वर्थ वाटतो तुला, किंवा स्वस्त असेल पण तुला, म्हणजे थोडक्यात ते असं वाटतं अरे हे एवढ्यातच कसलं भारी आहे हा, असं. तसं मग मी म्हणेन की मी ना एक म्हणजे डूडल करायला एक पेन्स येतात, डुडलिंगचे वेगळे पेन्स येतात. ओके. म्हणजे स्केच पेन किंवा आपण आपल्या यांनी साध्या बॉल किंवा जेल पेननी जर डुडल केलं बोट दुखतं आणि ते मजा नाही येत समहाव. तर ते थोडंसं जाडवाली इंक असते ना, जी कागदावर नीट अशी बसते आणि त्याला स्केचिंग पण करता येतं, त्याने थोडं शेडिंग करता येतं. असे पेन्स आहेत, खूप क्यूट आहेत आणि ते इझिली अमेझॉन वर मिळून जातात. तसं बघायला गेलं तर एवढं आपण 200-300चे पेन नाही घेणार कधी ना, की कशाला 3 पेन 200चे. 10 रुपयाला मिळतात पिंक मध्ये, मी घेऊन आलीये. पण ते 3 पेन घेतले ना तर तुमचं सगळं म्हणजे डुडलिंग सॉर्ट होतं. आणि मला आवडतं डुडल करायला. बरोबर. तसं पण मला तसं एक क्यूट स्टेशनरी घ्यायला, म्हणजे तू वापरली नसते तरी तू अशी रचून ठेवशील त्याच्यामुळे. बरोबर.
हा आणि ती तर युटिलाइज होते म्हटल्यावर तर मग काय प्रश्नच येत हा नाही. आणि ते पेन आणि ती एक नोटबुक पण आहे डुडल करायला, ब्लँक पेजेसची, Onlineच घेतलेली? ऑनलाईन. अमेझॉनची लिंक आय एम गोइंग टू लिंक डाऊन. ओके. थोडा हेवी क्वेश्चन आहे. ओके. जेव्हा तुला एक आई, बायको, सून हा आहेस हे विसरायचं असतं काही काळासाठी आणि फक्त एक माणूस म्हणून जगायचं असतं, तर तेव्हा तू काय करतेस? एकटीसाठी ना हा मला तसं म्हणजे ना मला असं एकटीने ना जायला बाहेर आवडतं. कळालं का? म्हणजे फ्रेंड्स मध्येही आवडतं, असं नाही की आता तू आणि मी जाणं वगैरे असं, पण जे असतं ना की असं काही जबाबदारी नाहीये, तर मला एकटीने बाहेर जायला आवडतं. मग कुठेतरी जाऊन काहीतरी एक छान कॅफे पकडायचं जवळचं आणि तिथे जाऊन खाऊन यायचं छानपैकी एकदम काहीतरी. एकतर आपण नाही का स्ट्रॉंग कॉफी मागवतो, ती कडू असते, आणि छान काहीतरी डोनट असं हेवीली कार्बोनेटेड, म्हणजे हेवीली काहीतरी फार गोड आहे, कॅलरीज खूप आहेत, असं एक गोड काहीतरी खाऊन येणं. छान ट्रीट. हा म्हणजे जर मला चान्स मिळाला तसे मी दिवसभर जाईन किंवा 1-2-4 दिवस पण जायला हरकत नाहीये मला, पण तसं होत नाहीये अजून तरी. तर मग सध्या पुरतं हे, आणि हे वाढत जाईल. हो, पुढे पुढे जात हे वाढत जाणार. जेवढं मला असं वाटतं जेवढी याची अमाऊंट वाढेल तेवढं या आयुष्यात आपण नीट राहू, म्हणजे सेन राहू, नाही का? हो बरोबर आहे. नाही म्हणजे माझा नवराही म्हणतो तुला असं 2 दिवस, तेव्हा नाही का मध्ये बघ मी कोकणात जाऊन आले, तो म्हणे हा आता 15 दिवस जरा असं जरा नाही का स्वारी खुश आहे हिची आता असं. आणि कोकण आहे ते, म्हणजे कोणाची स्वारी खुशच होईल तिथे जाऊन आल्यानंतर. जाऊन आल्यावरच छान वाटतं त्याच्यामुळे. राईट. येस. ओके, ठीक आहे, मी विचारू आता. येस. हा म्हणजे बेसिक आता फोन आणि किल्ली वगैरे वगळता अशी कुठली गोष्ट आहे जे तू न घेता बाहेर पडतच नसतेस? म्हणजे घड्याळ, किल्ली आणि फोन हे बेसिक सोडलं तर अशी दुसरी कुठली गोष्ट आहे की जी लागते तुला, म्हणजे थोडस असं की आहेत माझी नाटकं आणि लागतं मला बरं का, असं कुठली गोष्ट आहे? म्हणजे स्कार्फ पण सोडून दे. बिंग पुणेकर तर स्कार्फ पण एकदमच म्हणजे मॅन्डेटरी येते, तर येतं मला तर पण आहे. हा त्या व्यतिरिक्त थोडीशी एक स्टेप खूप डंप करून नेते माझ्या बॅग मध्ये, सतत गोष्टी असतात. माझ्याकडे 2 गोष्टी असतात. एक म्हणजे वाईप्स असतात माझ्याकडे, कॉम्बिनेशन स्किन गर्ली. हो, वाईप्स असतात आणि सनस्क्रीन स्टिक असते. माझ्या बॅग मध्ये आत्ता पण आहे, तू बघू शकतेस. ओके. की त्या माझ्या ऑफिसच्या बॅग मध्ये ते टाकूनच ठेवते मी, कारण कधी पण इथे तेल येऊ शकतं, ऑइली होऊ शकते स्किन, आणि मला चेहरा नसतो धुवायचा नेहमी. आता ऑफिस मध्ये कसं मी एक मीटिंग झाल्यावर चेहरा धुवून येऊ, ते छान नाही वाटत. नाही तर आय हॅव दिस वाईप्स, तर वापरते मी फेस वाईप्स, आणि त्यानंतर सनस्क्रीन स्टिक, कारण उन्हात फिरायला आता लागतंय मला खूप, सनस्क्रीन स्टिक पटकन अप्लाय करायला. बरोबर, राईट. या व्हिडिओ मध्ये याचा अजून एक पार्ट करणार आहोत आम्ही. तूर्त लेट्स रॅप दिस एपिसोड. दिस इज एस सायनिंग ऑफ अँड दिस इज जी ओव्हर अँड आउट.